त्याचा फोन बंद आहे. बरोबर. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता आज मी चाललो गावात आणि आपल्याला थोडं काम आहे. काम म्हणजे तसं काय आहे, आज तर 10% पण काय काम नाही. जे काम होतं ते असं निघून गेलं, त्याच्यामुळं जाऊ द्या. तर चला तुम्हाला गावात गेलं दाखवतो माझ्या मग काय काम आहे ते आपलं. तर बघू शकता मित्रांनो, आता साईटवर पोहोचलोत. हे दोघं जण वरी स्लॅब ठोकायलेत. बोलली कशाला उभा केली काय माहीत नसतीच, चालेल ठोकून सगळं. हे बघा पुरेला पुरा स्लॅब ठोकलाय. आता 3 फुटाची बाल्कनी ठोकायची साईडची. बघा चलो थोडंसं का राज भाऊ, ती प्लेट उचलावं लागते जरशी का खालून, प्लेट उचलावं लागते खालून, उचलावं खालून. PVP लावली वाटतं, PVP लावली. बेस्ट पैकी सगळा प्लेन झाला. प्लेन एवढं होतं झेपिन का होते, एवढं होतं झेपिन. हो चल आपल्या मग जे काम आहे ते काम करून करू. आपल्या मग दुसरं काय काम नाही. आता एकदा फलाटा जाऊन वापस येऊ गाडीवर. चल बघू शकता मित्रांनो, गावात जाता जाता आहे ना खांबा पाडा आहे. त्या बोर मशीननं काय नाही थोडंफार होत राहते. ड्रायव्हर आहे आता, एवढी तार खाली आहे, त्याला काय करणार आपण. हे येतं सगळं रोडमध्येच, बुडातून डायरेक्ट बुडातूनच खोड आहे बघा. हे बघा हे तार अडकली. आता सध्या लाईट आहे का नाही. अ तात्या थांबा 1 मिनिट, ए लाईट नाही. जे समोर जाऊ दे. आता काय पडलाच, ते पण खांबा वाकला. एक वाकला ते काय जाऊ दे. आता सरपंच येतील, बस पण आली बाबा तिथून. एक गाडी इकडे गे, पाठीमागे एक बस आहे. होत आहे थोडंफार. आता सगळ्या तारी झाल्यात रोडनं. लाईट बंद झाली, बंद झाली. हो बंद केली ना, याच्यावर नाही करंट. याच्यात ते म्हातारे बाबा याच्यावर चलून आले तर मग ते याला फोन लावा. बारके सरपंचाला फोन लाव रे. सरपंचाला म्हणून राहण्यातली बंद करायला लावा म्हणून लाईट. डीपी जाऊन बंद करा. डीपी कोण मरत नाही. प्रत्येक बार अडकत नाही. आता कसं अडकलं होते ना हो काही सरपंचाचा फोन बंद आहे. याचा आहे का संजय भाऊचा? संजय भाऊचा आहे, मग त्याला लाव. जाऊ दे. तर काय एरी हे झाले आणि तेरी हे झाले. जाऊ दे. हे बी खांबा बघा कुठला सगळा वाकला. याच्यातून एवढं सिमेंटाचं बनवलं, लाईट बंद केली. बघू शकता मित्रांनो, सगळेजण आले आता. त्याचं लोक गोविंदला लावा ना, रानातली लाईट बंद कर म्हणता. बोर मशीन बायला त्याला आलकड बांध, इकडं इकून बांध. लाईट नाही, इकडं बांध. इकडे घे, त्या काट्यापाशी बांध. आता आलीत, इकडे बांध. इकडे घे, त्या काट्यापाशी बांध.
सगळेजण आता आलेत. काय नाही लफडच झाला बाबा. काय नाही, फोन नुसते बंद करायला लावा ना आधी. मी येणं करू टाका त्याला. हा नाही ना, बंद आहे बंद. ऐकून जा ऐकून. आपली गाडी थोडी हे करा बरं, जाती काय माहिती. काय नाही होत राहते त्याला म्हणा, होत राहते थोडंफार. आता ते सगळेजण ड्रायव्हरला बोलतील ना. तर तुम्हाला ड्रायव्हरचं हा मग लागेल. मागून बघू लागलो मी वरी काळा पैप का फोन केला तिने पण केलंय काय धंदा करायचा म्हणजे ते जपूनच करावं लाईट होय. तिथं बरं झालं त्या याच्या पैसे अडकल नाही मंदिरापाशी. तिथं लिव्ह तार बी किती खाली आहे. हो आता तिथं डीपी टाकली तिथं बी किती खाली रे. तिथं मंदिरापाशी हो. तिथं अडकली अशी नेऊन लफडा झाला असता. तरी टाकतो ना देत ना. तुम्हाला बी ते उलटे आता कामात काम पडले तर खंबे पलीकडून घाला. हो ते मागत म्हणलं तिकडून घाला. आता ते बी खांबा वाकलाय बघा ते. तार तुटले म्हणून वाकला. हो ना मग तेच. हो हे तिथं तिथं तर सगळाच गेला कामातून. काय मग तेच ना. आता तुम्ही एरी पडलाय तर दुसरी कोण टाका म्हण. हो तेच ना. एरी आता कामात काम झालंय म्हणून. ओ हा काय गया मित्रांनी तार दोन खंबे आउट. आता हे काय नवीन लफडा झालाय काय माहिती. आता सरपंच येतील सगळं मिठवा मिठी होईल. ही गाडी पण आपल्या पाहुणीचीच आहे म्हणून. हा नाही मला लाईट बंद करा सांगितली. चला मग आपण दोघं तिकडे काहीतरी जाऊन काढू. आले सरपंच. कोण डायरेक्ट बोलत का हिला कुणकळ बी का. नगदी खांबा आधी उभा करावं लागते. याला आताच 20,000 रुपये घातलेले त्या ताराला याला.
विषय ते नाही होत चालला अलग लक्षात पण आपल्याला हे जे काय जे प्रोसिजर तर करावं लागेल ना त्याला फोन लावून असं म्हणायचं मित्रांनो आपलं आपलं काम करू आता. यांचं काय दिवसभर चालूच राहणार आता. हे जोपर्यंत आता हे नीट होत नाही तोपर्यंत त्या गाडीवाल्याला जाऊ देत नाहीत काय नाहीत. डायरेक्ट भरपाई करून द्या म्हणजे इथं जाऊ द्या भाऊ काय करा आपण. तर बघू शकता मित्रांनो आता बेस्ट वेगळे आपलं काम झाले जेवण घेऊन झालं बेस्ट. आणि काय करू माहिती का ते बिचाऱ्या ड्रायव्हरनं आता हे केले काय करता आता झालं गलतीनं त्याच्याकडनं तर त्याला आता कोण काय बोलणार. त्याच्यामुळे काहीच नाही ते हां त्याला तिथं थांबवून घेतलं आहे आणि हे केलं आहे म्हणले भरपाई भरून द्या असं तसं. आपल्याला काय करायचं ते घेऊ द्या भरपाई भरून. एक ना पुन्हा 2 खंबे तुटलेत त्याच्यामुळे भरपाई करून घ्या. एक साहजिक होता एखादा 2 झाले म्हणून हे झालं चालेल काय विषय नाही. आजचा ब्लॉग आपण इथं एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.